नमस्कार माऊली. माता पिता म्हणजे लेकरांची माय, दुधावरची साय. आपल्या आयुष्यात देखील एक क्षण सुद्धा त्यांच्या विना अर्थशून्य आहे. पण दुर्दैवानं त्यांच्यात विरह नशिबी आला तर, आणि केवळ विरहच कशाला, संतती आणि आई वडील यांच्यापैकी कुणीही जर त्रासात असेल तर त्यांच्या नात्याचं संतुलन बिघडू शकतं. गुणवंती आणि तिच्या घरच्यांमध्ये आता असंच काहीसं होत आहे. याच्यावर उतारा काय बघूया. आई 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 सांभाळ. आई आई शांत हो. आई गुणवंती, अशी स्तब्ध नको होऊस. हे पहा, नशिबाची सर्व दारे अशी बंद होत नसतात. निश्चितच काहीतरी मार्ग निघेल. स्वामी, अहो अशी अशुभ भविष्यवाणी करू नका. काहीतरी शुभ होईल असे वदावे. महाराज, आमच्या सर्व आपत्त्यांमध्ये हे एकमेव कन्यारत्न आहे. तिच्या सुखासाठी आम्ही काहीही करू. माई, नशिबात जे असेल ते घडल्याविना राहायचे नाही, आणि माझ्या मुखातून असत्य शब्द येणे असंभव आहे. आणि मनुष्याच्या हाती केवळ सत्याचा स्वीकार करणे इतकेच उरते. आणि तुम्ही देखील या सत्याचा स्वीकार करावा. हिच्या नशिबात विवाह सुख नाही. महाराज, कृपया असे विधान करू नका. आमच्या पुत्रीमध्ये आमचे प्राण अडकलेत हो. जर तिच्याच नशिबात सुख नसेल तर आम्ही जगून काय करणार? कृपया आपले शब्द मागे घ्या. माई, तुझ्यातील मातेची ममता मला समजते, परंतु मी जरी माझे शब्द मागे घेतले तरी नियती तिच्या झोळीतील दान कसे बदलेल? मला जे दिसते आहे तेच मी सांगतो आहे. आणि मी उगाच तुम्हाला खोटी आशा का दाखवू? स्वामी, आपण सिद्ध पुरुष आहात, धर्मयोगी आहात. आपणच यातून आम्हास काहीतरी मार्ग सुचवावा. या मुलीच्या दिनवाण्या चेहऱ्याकडे बघून तरी आपण आपला विचार बदलावा. स्वामी, काहीतरी मार्ग सुचवावा. स्वामी, मार्ग सुचवावा. मी हात जोडतो आपल्या पुढे. अरे बालका, ज्या नियती पुढे साक्षात भगवंत देखील निष्प्रभ ठरतात, तेथे माझी काय दशा? परंतु मी जे सांगतोय ते दुर्दैवाने सत्य आहे. महाराज, मी या घरात सून म्हणून आले. 6 मास झाले विवाहाला, आणि अल्पावधीतच या घराने मला कधी आपलेसे केले हे ध्यानातच आले नाही. कुठल्याही मुलीच्या मनात कायम हे भय असते की विवाह पश्चात तिला माहेरसारखे सुख लाभेल ना. परंतु येथे मला सासू सासरे नाही तर साक्षात माता आणि पिताश्री लाभले. फुलासारखे जपणारे सौभाग्य. गुणवंती सारखी जिवलग सखी आणि बंधू देखील लाभले. आम्हा सर्वांच्या जगण्यास, सुखास, आनंदास जर कोणी कारणीभूत असेल तर ती गुणवंती आहे. या घराचा श्वास आहे गुणवंती. अगदी तंतोतंत सत्य सांगते अहिल्या महाराज. आमच्या सुखाचं पांघरुण आहे गुणवंती. तिच्यावरच्या संकटासाठी आम्ही कशाशी लढू. परंतु जर आता तिच्या नशिबातच काही अभद्र घडणार असेल तर महाराज,
या सर्वांचे प्रेम, माझ्या प्रती असलेली चिंता हे सांगत आहेत, परंतु माझ्या भाग्यात काय आहे हे तुम्ही सांगितले व ते काही केल्या बदलणार नाही. हेच अंतिम सत्य आहे. प्रत्येक मुलीप्रमाणे मी देखील विवाहाची स्वप्ने पाहिली, संसाराची स्वप्ने रंगवली, परंतु तुमच्या या विधानामुळे क्षणात ती भंग पावली. एका क्षणात माझ्या स्वप्नांचा प्रासाद कोसळला, परंतु आपल्या भविष्यवाणीचा मी आदराने स्वीकार करेन. आपण सांगाल ते मान्य करेल. पुत्री, दुर्दैवाने याखेरीज तुझ्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण त्यातच तुझे हित सामावले आहे. महाराज, यातून सुटका होण्यासाठी काहीतरी मार्ग असेल, तो सुचवावा. आम्ही नियती समोर असे शरण कसे जावे? काहीतरी मार्ग सुचवा महाराज, काहीतरी मार्ग सुचवा, मार्ग सुचवा महाराज. महाराज, खरंच काहीतरी मार्ग सुचवा. आपण सांगाल त्या मार्गाचे आम्ही पालन करू. काहीतरी मार्ग सुचवा. हो हो महाराज, आमच्या पदरातील सुखाचा त्याग करू, परंतु हिचे सुख आम्ही तिला मिळवून देऊ. एक मार्ग आहे. काय बाई, ही वस्त्रे म्हणायची की काय? किती गोळा करून आणलेत? हो ना, किती काळ आपण हीच वस्त्रे धुत आहोत. नाही तर काय, सूर्य डोक्यावर आला, अद्यापही सोमाचा थांगच नाही. खरंच की, अद्याप कशी आली नाही सोमा? महाराज, यावर काय उपाय आहे? आम्ही ऐकण्यास आतुर आहोत. काय करू आम्ही? सांगतो, नीट ऐका. इथून काही अरण्ये, काही नद्या ओलांडून गेल्यानंतर एक नगर लागते. अतिशय सामान्य असे नगर, आणि त्यात वास करणारी सामान्य अशी निरागस जनता. त्याच नगरात वस्त्रे धुणारी, त्यांची निगा राखणारी अशी एक स्त्री राहते, आणि तिचे नाव आहे सोमा. सोमा? अगं सुमे, ऐकतेस का? अगं जरा धड हात चालव. अशी धुतीस का काय कापड? पहा, इतक्या लांबून देखील तिची दृष्टी किती तीक्ष्ण म्हणावी. येऊ दे तर तिला, बघूयाच मग. काय बघू? हा, कुणाला बघू? मला? कुणाचं एवढं धाडच म्हणते मी? हे बघा, आपण इथं वस्त्र धुवायला येतो, ते काम व्यवस्थित व्हायला नको. माझ्याकडे काय बघताय? हात चालवा. नाही, ते करतो आम्ही, पण आम्हाला हे समजत नाही, तुला एवढा विलंब कसा काय झाला? इतकी वेळ पाळणारी तू, आणि आज तू विसरलीस, मी नाही. अगं, आज सोमवती अवस, ही पूजा माझ्या हातून कधी राहायची नाही. पूजा संपन्न केली आणि मग आले, म्हणून विलंब झाला. काय कौतुक या पूजेचे. इतकी वर्ष झाली पूजा करतेस, काहीतरी शुभ घडते आहे का? तीच एकमेव तुमच्यासाठी आशेचा किरण आहे. तिच्या पदरी पुण्य आहे, कारण तिच्या हातून नित्यनेमाने सोमवतीचे पूजन होते. चालेल साधू महाराज, आम्ही जाऊन तिला भेटू, तिच्या हातापाया पडू. नाही, त्याची आवश्यकता नाही. तुम्ही केवळ तिला इथे घेऊन या आणि तिच्या हातून तुमच्या पुत्रीचा विवाह करा, आणि त्या पश्चात काहीच अडचण येणार नाही. महाराज, आमच्या पदरी सुख येणार असेल
नाथ, आपण सांगाल तो मार्ग आम्ही अवलंबू. सांगा महाराज, कुठल्या नगरीस जावे, कुठल्या दिशेस जावे? येथून उत्तरेच्या दिशेने चालायला लागा आणि 7 अरण्ये, 7 पर्वत, 7 नद्या ओलांडल्यानंतर तुम्हाला ते नगर लागेल. 7 अरण्ये, 7 पर्वत, 7 नद्या. हाच एकमेव मार्ग आहे. कुठलेही यश इतकेच खडतर असते आणि गुणवंतीच्या विवाहाप्रसंगी सोमाचे इथे असणे आवश्यक आहे आणि तोच एकमेव मार्ग आहे. म्हणजे तुमचे संकट दूर होईल आणि विवाह संपन्न होताच तिला पुन्हा माघारी घरी जाण्यास सांगावे. हो हो, असेच होईल स्वामी. आता मी येथे परतेन ते त्या स्त्री सोबतच. आपण आम्हास आशीर्वाद द्यावा. शुभम भवतु. आता उठलीस का काय ग? काही पोर. बाई 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 बाई, काय करावं या लेकराचं आणि सुनेचं मला काही कळण असं झालंय. ए नाथा, मंदे, बाहेर या. सासूबाई, तुम्ही आलात देखील? अगं किती मोठ्याने हाका मारतेस, घाबरलो ना मी. असं झालं तरी काय? सांगते की काय झालं ते सांगते. मी नदीवर जाताना काय सांगून गेले होते? आठवा आठवा जरा. काय सांगितलं होतं? काय सासूबाई? काय 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 इतक्यात विसरला व्हाय सगळं? अंगण झाडून घ्या, सारून घ्या. किती वेळा सांगायचंय तुम्हाला? नित्याची काम आहे ती, आठवण करून द्यायला लागते वय. आणि दिली तरी कधी करणार तुम्ही? का ते पण मीच करायचं? हा ते होय. अगं मी रानात गेलो होतो सरपण आणायला, म्हणून राहिलो बघ. हो हो, आणि मी ना स्वयंपाकघरात काय करायचंय ह्याच विचारात गुंग झाले होती, त्यामुळे सवडच नाही मिळाली मला. काय पण कारण सांगताय? हा नाथा, सरपण आणलंस ना? दाखव बरं मला सरपण आणलेलं. आणि काय ग, तू स्वयंपाकात गुंग होतीस ना? काय केलीस आज पंचपक्वान्न? बघू तरी मला. अरे जरा डोळं बघा स्वतःच. चेहऱ्यावरची झोप गेली नाही तुमच्या अजून, आणि माझ्याशी खोटं बोलतायत. काय उपयोग आहे लेकरांचून असून? या उतरवयात देखील मलाच करायला लागतात ही समधी कामं. नशीब आहे माझं कठीण आहे. अगं आता बघती काय, ती कापडे टाक वाळत. हो. अहो, एवढे कसल्या गहन विचारात आहात? आता आपले ठरले ना त्या सोमा नामक स्त्रीला बोलावून आणायचे. ते खरे आहे, परंतु वाटते तितके सहज शक्य होणारे कार्य नाही आहेत. अनंत संकटांची शर्यत पार करत आपल्याला तिथपर्यंत जावं लागणार आहे. सर्व मान्य आहे, पण आलेल्या संकटाला संधी समजून आपण त्याला सामोरं जायला पाहिजे, तरच त्यावर आपल्याला विजय मिळवता येईल. ही आपल्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची परीक्षा आहे. परंतु इतक्या लांब जावयाचे कसे? मी किंवा माझे अपत्य तिथे कशी जातील? सर्व मान्य आहे हो. आपल्या पुढे संकटांची रात्र उभी आहे, पण मला ठाम विश्वास आहे यातूनच उमेदीची आणि यशाची पहाट उजाडणार आहे. अहिल्या, असे केवळ अश्रू ढळू नकोस. बोल काहीतरी. एक शब्द देखील बोलत नाहीस. सांग, असे मनात पुढत राहणे योग्य नाही. अहो, मला इतका आग्रह करत आहात, तुम्ही स्वतः कधी तोंड उघडणार आहे?
सांगा ना. मी कशाबद्दल? अहो तुम्ही असे कसे विचारू शकता? हेच म्हणायचे आहे मला. याच विषयी वाईट वाटते आहे. स्पष्टपणे बोल अहिल्या, तू कशाविषयी बोलते आहेस? सांगते. साधू महाराजांनी गुणवंतीच्या समस्येबद्दल जे काही सांगितले त्याविषयी तुमचे काहीच म्हणणे नाही? अहो ज्येष्ठ बंधू म्हणून तुम्ही इतके कसे शांत राहू शकता? तिच्या प्रती तुमचे काहीच कर्तव्य नाही का? अहो आयुष्यातील किती महत्वाच्या सुखास ती मुकणार आहे हे समस्या आहे ना तुम्हास? सांगा सांगा ना, काय विचारते आहे मी? हो, मला सर्व समजते आहे आणि मी शांत बसण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. मला समजते आहे, ही समस्या तर आहेच, अतिशय गंभीर आहे आणि त्यावर आपल्याला मार्ग देखील सुचवला आहे. पण मनापासून सांगू, काय? कोणी पुढे जाण्यासाठी सज्ज होईल असे मला नाही वाटत. या खडतर प्रवासात जाण्यास कोणी होकार देईल याची शक्यता मला नगण्य वाटते. हे बघा, तुम्ही आता मनात कसलीच शंका आणू नका. अहो आपल्याला ह्याची कसलीही माहिती नाही, त्यामुळे त्यांनी जे उपाय सांगितलेत त्याप्रमाणे आपण पावलं उचलायला हवीत. हे बघ, असे आगतिक होऊन आपण कुठलेही निर्णय घेऊ नयेत. त्यातून कोणाचेच हित साध्य होणार नाही. पूर्ण विचारांती निर्णय घ्यावयास हवा. हो, त्यात आता विचार करण्यासारखे काय आहे? हे बघा, हे कार्य करण्यावाचून गत्यंतर नाही. तुम्हाला जर आपल्या मुलांशी बोलता येत नसेल तर मी सांगू का आपल्या अपत्यांना? हे बघ, त्यांच्या एकुलत्या एका बहिणीसाठी ते इतकंही करू शकत नाहीत. हे बघ, अशी टोकाची भूमिका घेऊ नकोस. मला शांतपणे विचार करू दे. माझ्या सर्व बंधूंच्या विवाहाच्या बाबतीत आई, पिताश्री सगळे उत्सुक आहेत. तसेच माझ्या विवाहासाठी काय करू काय नको असे सगळ्यांना झाले होते. आज मात्र सगळ्यांच्या आनंदाला विरझण लागले आहे जणू. मी देखील किती स्वप्ने रंगवली होती माझ्या संसाराची, माझ्या विवाहाची, परंतु आज ती स्वप्ने केवळ स्वप्नेच राहणार असे दिसते. पिताश्री त्या स्त्रीला आणतील असे म्हणत आहेत, परंतु ह्या खडतर अग्रातून कसे व किती यश मिळेल हे मला देखील माहित नाही. माऊली, ईश्वराच्या मनात काय चाललंय हे कळणं महाकठीण. त्यांनी आपल्यासाठी काय आणि कशी योजना आखली आहे हे कधीच समजू शकत नाही. आता आपल्याला वाटतं की त्याचा वरद हस्त आपल्यावरती आहे, सारं काही उत्तम मंगलमय घडणार. पण अशाच वेळी तो अशी काही दानं टाकतो की सगळी परिस्थिती विपरीत घडते. जे रमानाथच्या कुटुंबियांच्या सोबत आता होतंय ते. म्हणूनच सांगतात ना, परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीनं बघा. दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्याला आनंदाने सामोरं जा आणि त्याच्यातून मार्ग काढा. तेव्हा उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.